जय शिवराय मित्रांनो. हे कुत्रं आहे बघा. ते कुत्रं बऱ्याच दिवसापासून पिसाळलेलं आहे. ते काही कोणाचं काही बोंबलत राहते. तुम्ही ऐका कसं भोकत आता. ओबीसीचा होता, आला का देव नाही आला. मग यायच्या लोकांना ओबीसी मतदान केलेलं नाही का? याला गरज नाही का? हे काय सांगतो तीन बऱ्या ते कुत्र्याचं शेपूट की लय मराठा एक झाला, लय मराठा एक झाला. हा शेळीचं शेपूट, अरे गांजा ओढू ओढू परिशान झालास म्हणा तू. दारू पेपून त्या वने आबाचे पैसे दिलेस का तू? 50 रुपये दारूचे आज 6 वर्षापूर्वी घेतलेले. हा तो काय सांगतो त्याच्यावर चालतं का सरकार? आता सरकार याचा ऐकायचं का? हा या सरकारला गरज नाही का आमची? होय, सरकारने विचार करा ना. याचा प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का? मराठा समाज एक झाला, ह्याच्या पुढाला लागली आग. यांचे कामं होते ना, याच्यात त्याच्यात भांडणं लावायचे, मराठ्यात लावून द्यायचं, मजा पाहिजे. आता सगळी एक झाली, यांची कामच गेली की. आणि हे कोणाचं शेपूट आहे माहिती ना आपल्याला? कुठं बी तोंड घालायचं. हे डुकराची आवलाद आहे, हे डुकरासारखे यांची हे असते. अरे हे जे लाकडं मसनात गेले तर एवढा पाटलावर दोष यायला. मराठा पाटील पाटील असं बोलायला येते ना. पण आता याचं वय लय बघा. हे म्हातारं वयस्कर माणसाला नाही एवढं बोल वाटत नाही. अशा घाण शिव्या त्या तोंडाला. त्याला हे जे 7 पिढ्याच आठवते ना. अरे बाबा, तू एक पांढरे केस झाले तर आणि तुला एवढा कसा पाटलावर हे काय मी कोणाच तरी हातभट्टीपुरते पैसे घ्यायचे आणि बोलायचं, कोणावर काही टीका करायची. हे कुत्रे असते थोडेफार असली. मराठ्यांचा आतापर्यंत खायला बरा वाटला. आता मराठी त्यांच्या हक्काचं मागतात, लय टोचायला लागले तुम्हाला. आणि मित्रांनो, हेच ते गांडुळे, हे झाकण झुले आहे. ते म्हणलं होतं पाटलांनी बाया नाचवल्या, तर नाचणाऱ्या बाया कोणाच्या होत्या हे आत्ता कळल्या बघा. हट मारत गांडूळ कुत्रं, कोणाच तरी कुत्रे बघा.